यावेळेला आपल्यासोबत आमदार रवी राणा जोडले गेलेले आहेत। आमदार रवी राणाजी, डॉक्टरांसह अनेक कर्मचाऱ्यांवरती तुमचा देखील एक गंभीर स्वरूपाचा आरोप आहे। काय नेमकी तुमची बाजू आहे? घडलेल्या दुर्घटनेला कोण कारणीभूत आहे? कुणाच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकायला हवी? असं आहे की अत्यंत दुर्दैवी घटना आहे ही सगळ्या महाराष्ट्राला त्याचं दुःख आहे। आणि स्वतः तुम्ही जर पाहिलं की ज्या ठिकाणी जुनी इमारत होती, मला असं वाटतं की याच्यावर राजकीय जास्त बोलण्यापेक्षा जे खरं आहे ते बोललं पाहिजे। आणि खरी परिस्थितीमध्ये अशी आहे की जुन्या इमारतीचं त्या ठिकाणी 200 बेडचं स्त्री रुग्णालय हे खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केलं। जेव्हा जुन्या इमारतीमध्ये एकदा भंडाऱ्यामध्ये जी दुर्घटना झाली होती, त्या दुर्घटनेच्या आधारावर अमरावतीला सुद्धा 3-4 वर्ष आधी इलेक्ट्रिकचे वायर जळल्यामुळं अशा त्याच ठिकाणी अशी दुर्घटना होणार होती, ते डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी 200 बेडचं स्त्री रुग्णालय मंजूर केलं। त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी ते मंजूर करून निधी दिला, ते पूर्ण केलं। त्याच्यामध्ये जेवढे इक्विपमेंट आहे ते इक्विपमेंट उपलब्ध करून दिले। तिथल्या सगळ्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या सज्ज केल्या। त्या व्यवस्थेबद्दल राज्याचे महसूल मंत्री, अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी अनेकदा 10-10 दिवसानंतर प्रत्येक विभागाचा ते रिव्ह्यू घेतात। कुठल्या विभागाला काय अडचण आहे, काय सुविधा दिल्या पाहिजे, हे सगळं जेव्हा सरकार एवढी सज्ज आहे, मुख्यमंत्र्यांचं स्वतःचं लक्ष आहे, महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांचं लक्ष आहे, आमच्यासारखे लोकप्रतिनिधी प्रत्येक पाठपुरावा एक निधी आम्ही खेचून आणतो, त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टी उपलब्ध करून देतो। तर मला असं वाटतं खालच्या जे यंत्रणा आहे, ज्यांच्या चुकीमुळे ही घटना झाली, त्याची उच्चस्तरीय चौकशी मुख्यमंत्र्यांनी घोषित केलाय। उच्चस्तरीय चौकशी करणार आहे, पालकमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्या चौकशीमध्ये खऱ्या अर्थानं कोणाची चूक आहे ही समोर येणार आहे, त्याच्यावर कडक कारवाई सुद्धा होणार आहे। कारण की आज आपण नुसतं त्याच्यावर काहीतरी राजकीय बोलल्यापेक्षा खरी परिस्थिती त्या चौकशीमध्ये आल्यानंतर त्यावर ज्याचा चूक आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। एका आईनी आपला मुलगा गमावलेला आहे, ज्या मुलांनी आपल्या आयुष्यातला एक दिवसही पाहिला नाही, अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे। आंबेडकर जे आपले प्रकाशजी आंबेडकर ते सुद्धा आंबेडकर साहेब ते सुद्धा येऊन गेले तिथे। सगळ्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे जवळपास मला असं वाटतं की सकाळी 5 वाजता मुख्यमंत्र्यांनी त्याची माहिती घेतली त्या घटनेची। स्वतः पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आमच्या त्यांनी 4-4:30 वाजतापासून त्याची माहिती घेतली। तर आम्ही सगळे सज्ज होतो, पण ही घटना अचानक झाली, याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्याच्या चुका आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। बरं, नक्कीच चुका झालेली आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी असं रवी राणाजी आपण म्हणतायत यावेळेला। दीपक, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।